आदरणीय सत्यपालजी महाराज ज्यांनी प्रबोधनाच्या माध्यमातून अख्ख्या महाराष्ट्राला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं कार्य, संत गाडगे महाराजांचं कार्य, या सगळ्या महान संतांचं कार्य समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्या आदरणीय सत्यपाल महाराजांच्या या आश्रमावर आज हा सप्तखंजरीच्या माध्यमातून प्रबोधन शिबिराचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये आपण आज इथे हा कार्यक्रम ठेवलेला आहे. या कार्यक्रमामध्ये मी जे काही तुम्हाला इथे प्रयोग करून दाखवेल, ज्या प्रयोगाला समाजामध्ये चमत्कार म्हणतात, ज्या प्रयोगाची दैवी शक्ती किंवा अशी कोणती तरी शक्ती असल्याशिवाय ते होऊ शकत नाही, अशा प्रकारे लोक सांगतात आणि जनतेला फसवतात. ते कशा प्रकारे फसवतात, कशा प्रकारे असा प्रकारचा हा प्रयोग सहज तुम्हालाही करता येते, परंतु ते सहज न झालेला प्रयोग ते सहज सांगतात की बा याच्यामध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे. म्हणून हे छोटे छोटे प्रयोग आहेत. समाजामध्ये गेल्या 43 वर्षापासून प्राध्यापक श्याम मानव यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते. आणि आमचं हा जो प्रबोधनाची चळवळ आहे, या प्रबोधनाच्या चळवळीची भूमिकाच आहे आमची की आमचा कोणत्याही देवन धर्माला विरोध नाही, परंतु देवन धर्माच्या नावावर चालणाऱ्या ज्या काही नवीन अशा प्रकारच्या कल्पना, युक्त्या किंवा पंथ असतील, देवन धर्माच्या नावावर चालणारे जे काही फसवणुकीचे प्रकार असतील, त्या फसवणुकीच्या प्रकाराच्या विरोधात आमचं हे आंदोलन आहे, आमची ही चळवळ आहे. आणि आम्ही जे काही संत आहेत, ज्या संतांनी या महाराष्ट्राला पुरोगामी विचार दिले, त्या संतांच्या विचाराचं पोस्टमन सारखं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम गेल्या 43 वर्षाच्या या प्रवासामध्ये या समितीच्या माध्यमातून आम्ही करतो. आणि अशा प्रकारच्या शिबिराच्या माध्यमातून इथं जरी 25 मुलं असतील, बाकीचे काही गावकरी असतील, परंतु हे मुलं 25 गावचे 25 मुलं आहेत. त्यांच्यापर्यंत हा सगळा संदेश जर पोहोचला तर तो मुलगा आपल्या घरी जाऊन सांगेल की बाबा आई, मी अशा प्रकारचा प्रयोग पाहिला, तो प्रयोग आहे, तो चमत्कार नाही. हाच फक्त आमचा उद्देशाच्या मागे असतो. आणि म्हणून मित्रांनो, गेल्या 43 वर्षापासून या समितीच्या माध्यमातून आपण हा जो एक कार्यक्रम करत आहोत, ही जी चळवळ चालवत आहोत, या चळवळीमध्ये शेकडो बुवाबाबांचा भंडाफोड आपण केला. शेकडो बुवाबाबांच्या भंडाफोड करून ते कशा प्रकारे लोकांना फसवत होते हे आपण जनतेसमोर मांडलं. आणि अशा प्रकारे हा सगळा प्रवास करत करत 43 वर्षाच्या प्रवासामध्ये ज्या ज्या बुवाबाबांचा भंडाफोड केला, ज्या ज्या मांत्रिकांचा भंडाफोड केला, ज्यांच्या अंगामध्ये देवदेवी सापनाथ सवारी येते त्यांचा भंडाफोड केला, ते कशा प्रकारे लोकांना फसवत होते त्यातले काही प्रयोग मी आपल्याला इथं दाखवतो. 43 वर्षामध्ये आपण एक चॅलेंज दिलेला आहे, एक आव्हान दिलेलं आहे समितीच्या माध्यमातून की जर कोणी भूत भानामती, मंत्रतंत्र, नशीब ज्योतिष, चमत्कार, शकुन दृष्ट लागणे, चकवा अंगात येणे, यातली एक जरी गोष्ट कोण सिद्ध करून दाखवली आम्ही तपासल्यानंतर, तर त्याला आता ते बक्षीस 80 लाख रुपयाचं झालं. आणि 80 लाख रुपयाच्या बक्षिसाच्या मागचा आमचा उद्देश हाच की तुम्ही म्हणताना अंगात येते, अंगात आल्यावर दैवी शक्ती असते, अशा प्रकारची शक्ती असते, तुम्ही म्हणताना बाबा लोक चमत्कार करतात, तुम्ही म्हणताना त्या बाबानं असा मोठा चमत्कार केला, तुम्ही म्हणताना ही शक्ती असते, तुम्ही म्हणताना ती शक्ती असते. मग आमचं म्हणणं असं आहे की ही जी शक्ती असते असं तुम्ही म्हणतात, तर आम्ही तपासणी केल्यानंतर जर तुम्ही हे सिद्ध करून दाखवलं तर त्याला 80 लाख रुपयाचं आज बक्षीस आहे. परंतु मित्रांनो, गेल्या 43 वर्षात एकही माईचा लाल, एकही मांत्रिक तांत्रिक अंगात आणणारा बुवा बाबा चमत्कार करणारा समोर आला नाही. आणि हे चॅलेंज कोणी स्वीकारलं नाही. एकमेव महिला जिचं नाव बेबी किसन राठोड, जी यवतमाळ जिल्ह्यातल्या नेर परसोपंतला राहणारी, ती दर सोमवारला अंगामध्ये दत्ताचा संचार व्हायचा, अंगात दत्त यायचे.
आणि अंगात आल्यानंतर ती असे वेगवेगळे चमत्कार करून दाखवत होती. आता चमत्कार करून दाखवत असताना ती त्या भक्तांसमोर हे सगळं ज्यावेळेस करत होती त्यावेळेस भक्तांना वाटत होतं की आपल्या देवीच्या अंगामध्ये दत्ताचा संचार झाल्यानंतर अशा प्रकारची एक दैवी शक्ती निर्माण होते की त्यामुळे हे सगळे चमत्कार करतात, हे सगळे चमत्कार घडतात. परंतु मित्रांनो, भक्त हे बदमाश नसतात. बदमाश असतो तो बाबा, बदमाश असतो तो फसवणारा, बदमाश असतो तो मांत्रिक. भक्त बिचारे श्रद्धेच्या पोटी त्याच्यावर श्रद्धा ठेवून तो जो करत आहे खरीतरी चमत्कारच आहे, काहीतरी दैवी शक्तीच आहे, अशा प्रकारे त्याच्यावर श्रद्धा ठेवून ते सरळ सरळ त्याला त्याच्या समोर लटांगण घेतात आणि म्हणून ते फसवल्या जातात. बेबी किसन राठोडच्या भक्तांना असं वाटलं की आपल्या देवीच्या अंगामध्ये येते ती गोष्ट खरी आहे आणि तिच्या अंगामध्ये आल्यानंतर ती दैवी चमत्कार करून दाखवते, ती चमत्कारच आहे, ती दैवी शक्तीमुळे चमत्कार घडतात असं त्या भक्तांना वाटत असल्यामुळे भक्त आमच्याकडे आले आणि भक्तांनी आमच्या ठरलेल्या नियमाप्रमाणे चॅलेंज स्वीकारलं आणि 5,000 रुपयाचं जे काही बक्षीस अनामत रक्कम आहे ती भरून तो कार्यक्रम झाला. यवतमाळ मधल्या नगर वाचनालयामध्ये हजारो लोकांसमोर तो कार्यक्रम झाला. आमच्या दोनच अटी होत्या. पहिली अट म्हणजे आमच्या महिला कार्यकर्त्या, महिला असेल तर महिला कार्यकर्त्या आमच्या जाऊन तुला एका खोलीमध्ये तपासतील, तुझं पूर्ण अंगातले कपडे गिपडे सगळं चेक करतील, तू कुठं काही लपून ठेवला आहे काय, काही आतमध्ये कलाकारी केली काय काय. आणि दुसरं आमची अट होती की आम्ही तुमची सोनोग्राफी किंवा एक्सरे करू, त्याचा रिझल्ट येईपर्यंत 10-15 मिनिटं आम्ही थांबू. पण दोन्ही चाचण्या झाल्या, दोन्ही टेस्ट झाल्या की तू आमच्या समोर कोणतीही गोष्ट ते साधी टाचणी जरी काढून दाखवली तर तुला आम्ही आमचं बक्षीस देऊ, असं चॅलेंज तिला दिलं. हा कार्यक्रम झाला, हजारो लोक असं स्टेज बांधलं, बेबी किसन राठोड बसली आणि तिच्या अंगात येणं हे ते सगळं 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 त्यांना सांगितलं तुम्हाला काय आरती म्हणायची, काय म्हणायचं तुम्ही म्हणा, आणि अंगात आणल्यानंतर तुम्ही हे काढून दाखवा, करून दाखवा. हा कार्यक्रम करायचा कामच पडलं नाही धर्मपालजी. ज्या वेळेस तिला चेकअप केलं आणि सोनोग्राफी काढली त्यावेळेस डॉक्टरनी 10-15 मिनिटांमध्येच रिपोर्ट दिला की बेबी किसन राठोडनी घशामध्ये ताबीज लपून ठेवलेला आहे, तिच्या अंतर्वस्त्रामध्ये पुळ्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी त्या सोनोग्राफीमध्ये एक्सरेमध्ये दिसल्या आणि तिथंच ते भंडाफोड झाला. त्या भक्तांनी हे ओळखलं की आपली देवी आपल्याला आतापर्यंत कसं फसवत होती. म्हणून सांगतो मी तुम्हाला, भक्त कधी बदमाश नसतात. भक्त बिचारे श्रद्धेपोटी सगळे वाहून जातात आणि सगळं देवदेवीन असं अंगात येत असते, बुवा बाबा चमत्कार करतात असं ते मानायला लागतात. आणि तिथं तिचा भंडाफोड झाला आणि बेबी किसन राठोडनी जाहीर माफी मागितली. हे उदाहरण तुम्हाला यासाठी सांगितलं की गेल्या 43 वर्षाच्या प्रवासामध्ये एकही माईचा लाल समोर आला नाही, मांत्रिक तांत्रिक बुवा बाबा समोर आला नाही. शेकडो लोकांना आम्ही आव्हानं दिले, शेकडो लोकांच्या समोर गेलो, परंतु काय खरं आहे काय खोटं आहे ज्या वक्ती तपासल्या जाते त्यावेळेस समजते की किती लोकांना फसवल्या जाते. साध्या साध्या गोष्टी असतात, 3 प्रकारे लोकांना फसवल्या जाते. चमत्कार म्हणजे काय? चमत्कार म्हणजे विज्ञानाच्या विरोधात घडणारी घटना. विज्ञान सांगते की असं असं आहे, असं घडूच शकत नाही, तरी हे म्हणतात तसं घडते, तो आहे चमत्कार, असं जे घडत नाही. आणि म्हणून मित्रांनो, पहिलं प्रकरण आहे किंवा पहिला भाग आहे चमत्काराचा कोणता? एखादी वस्तू वापरून चमत्कार केला जातो, एखादा प्रयोग केला जातो, त्याला चमत्कार म्हणतात. दुसरं प्रकरण आहे एखादी ट्रिक्स, हातचलाकी करून चमत्कार केला जातो. ती ट्रिक्स हातचलाकी सगळ्यांना जमते असं नाही, ते त्याचा सराव करतात, ती त्याची प्रॅक्टिस करतात आणि पद्धतशीरपणे ती ट्रिक्स, ती हातसफाई सर्वांसमोर करून लोकांना फसवल्या जाते. हा जरा दुसरा प्रकार. आणि तिसरा प्रकार आहे केमिकलचा. एखादं रसायन वापरून, एखादं केमिकल वापरून एखादा प्रयोग केला जातो, तो त्या केमिकलचा प्रयोग असतो, तो त्या रसायनाचा प्रयोग असतो. पण हे सांगतात की आमच्या बाबामध्ये, आमच्या देवामध्ये, आमच्या देवीमध्ये, आमच्या मांत्रिकाजवळ दैवी शक्ती, मांत्रिक तांत्रिक शक्ती असल्यामुळे घडलं असं ते सांगतात. या 3 प्रकाराशिवाय कोणताही चमत्कार, कोणताही प्रयोग घडत नाही. तुम्हाला मी सांगितलं एखादी वस्तू वापरल्या जाते. आता हा पेला आहे, हा छोटासा पेला आहे, हा आपल्यासमोर मी इथं दाखवतो. जळगाव खानदेश म्हणून जो जिल्हा आहे तिथं जामनेर नावाची तहसील आहे. त्या जामनेर नावाच्या तहसीलमध्ये अशा प्रकारचा एका ग्लासच्या भरोशावर, एवढ्या छोट्या ग्लासच्या भरोशावर जामनेर नावाच्या तहसीलमध्ये काय केलं त्या बाबांनी?
बाबांनी सांगितलं की माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे, मी दैवी शक्तीच्या भरोशावर हे पाणी टाकलं. पाणी याच्यामध्ये आपल्या समोर टाकलं. पाणी टाकल्यानंतर अशा प्रकारे दैवी शक्तीच्या भरोशावर हे पाणी स्वर्गात गेलं आणि पाणी स्वर्गात गेलं. आणि पाणी स्वर्गात गेल्यानंतर तो बाबा सांगत होता, आता माझ्या दैवी शक्तीच्या भरोशावर मी येणारे जे कोणतेही पेशंट असतील, कोणाचं कोणतंही संकट असेल, कोणाची कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर मी याच्या माध्यमातून दूर करेल, त्याची तब्येत दुरुस्त करेल, त्याच्यावर असलेलं संकट दुरुस्त करेल, असं त्या बाबांनी सांगितलं. लोक पाहत बसले की आपल्यासमोर यांनी पाणी याच्यात टाकलं. याच्यात पाणी टाकल्यानंतर ते पाणी तो म्हणते स्वर्गात गेलं. आणि बाबा काही डोळे लावत होते. बाबा डोळे लावल्यानंतर बाबांनी सांगितलं की हे पाणी मी टाकलं होतं, हे पाणी स्वर्गात गेलं. पाणी गेलं स्वर्गात. मग बाबापाशी दैवी शक्ती. बाबांनी सांगितलं, सुनील, पेशंटचं नाव विचारलं, काय झालं, अडचण आहे, बाहेर बाधा झालेली आहे, खूप त्रास आहे, बरं हरकत नाही, समोर बसवा. मग त्याच्या डोक्यावर हात ठेवला बाबांनी. डोक्यावर हात ठेवल्याबरोबर बाबा सांगत की हे पाणी जे स्वर्गात गेलं होतं, हे इथं बसल्या बसल्या मी आता याची शांती करतो. आणि बाबांनी डोळे लावले. बाबांनी डोळे लावले, सुनीलच्या डोक्यावर हात ठेवला. बाबांनी सांगितलं त्याची तब्येत दुरुस्त होऊन जाईल. पाणी आलं, पाणी संपलं. दुसरा पेशंट आला. असा दरबार भरत होता, असा दरबार भरत होता जामनेरला. आणि त्या दरबारामध्ये शेकडो हजारो लोक येत होते, बाहेर येत होते, आपले संकट सांगत होते. बाबाचा दरबार चालू होता. एक महिला आली. महिला म्हणे, बाबा माझ्या मुलीची खूप तब्येत खराब होते, दुरुस्त होत नाही, डॉक्टरला दाखवलं, याला दाखवलं. बाबाने काही हरकत नाही. बाबांनी ते समोर बोलावलं. मुलीला विचारलं, बेटा नाव काय, बेटा नाव काय. ती म्हणे सुनीता. मग सुनीताच्या डोक्यावर हात ठेवला. बाबांनी असा हवेमध्ये हात फिरवला आणि हवेमध्ये हात घेतल्याबरोबर डोक्यावर हात ठेवला. आणि बाबांनी सांगितलं सुनीताचं कल्याण होऊन जाईल, स्वर्गात मी डायरेक्ट माझा कॉन्टॅक्ट आहे. सुनीताच्या नावाने अशा प्रकारचं पाणी पडलं. सुनीताच्या नावाने पडलं पाणी. असं तुम्ही 25 नाही 50 लोकांच्या नावानं पाणी याच्यामधून असं पळत जाईल. हा काही दैवी चमत्कार नाही, दैवी शक्ती नाही. अशा प्रकारचा कोणताही त्या बाबापाशी शक्ती नव्हती. साधी गोष्ट होती, साधी ट्रिक्स होती. संपलं पाणी. पण जर एखादा पेशंट परत आला, पण त्यांनी सांगितलं नाही डॉक्टर साहेब एवढं घ्यावंच लागते, बाबा एवढं घ्यावंच लागते, काही हरकत नाही, नाव सांग काय, अमोल. अमोलच्या नावाने पाणी पळत होतं. पाणी संपलं. छोट्या छोट्या गोष्टी असतात, तुमच्या आमच्या लक्षात येत नाही. आणि म्हणून मी सांगितलं की चमत्कार किंवा असा कोणताही प्रयोग जर घडत असेल, कारण शोधणं हे तुमचं काम आहे. आपण कारण शोधत नाही. कारण शोधण्यासाठी आपली बुद्धी तिथपर्यंत चालत नाही, तेव्हा आपण म्हणतो की हा चमत्कार आहे. म्हणून मित्रांनो, एकही अशी घटना नाही की जिच्या मागे काहीतरी कारण नाही. कारणाशिवाय कोणती घटना घडत नाही. आणि म्हणून तुम्हाला विनंती आहे की याच्यामुळे जर अशा प्रकारचा कोणताही प्रकार जर घडत असेल की ज्याला ते चमत्कार म्हणतात. चमत्कार म्हणजे आपोआप घडणारी घटना, आपोआप कधीच काही घडत नाही. चमत्कार म्हणजे आपोआप घडणारी घटना, आपोआप कधीच काही घडत नाही, घडवल्या जातं. त्याच्या मागे काहीतरी कारण असतं, ते कारण शोधणं तुमचं काम आहे. आणि यासाठी हा कार्यक्रम आहे की कारण शोधा, शंका घ्या, चिकित्सा करा आणि तपासा. त्यासाठी हा कार्यक्रम आहे की तुमच्या बुद्धीला तर्क, शास्त्राला तर्क तुमचा चालवा, निश्चित तुम्हाला कारण मिळेल. हा छोटा पेला आहे, हा पेला पोकळ आहे, याला एक इथं छिद्र पाडलेलं आहे. या छिद्रातून मी पाणी टाकलेलं, पाणी आतमध्ये गेलं. पण पाणी आतमध्ये गेल्यानंतर तसं पाणी बाहेर येत नाही. विज्ञान प्रत्येक ठिकाणी लागते. विज्ञानाचं कारण कोणतं आहे की एक छिद्र याला बाहेरून पाडलेलं आहे. या छिद्रावर जोपर्यंत माझं बोट होतं तोपर्यंत पाणी बाहेर येत नाही. मी बोट याच्यावरच बोलताना उचलत होतो, उचलल्याबरोबर पाणी बाहेर येत होतं. बोट ठेवल्याबरोबर पाणी बंद होत होतं. कारण असं आहे की या बाहेरच्या छिद्रातून हवा आतमध्ये गेल्यानंतर ती त्या पाण्याला बाहेर लोटत होती. प्रत्येक ठिकाणी कारण आहे. म्हणून हा तुम्हाला एक प्रयोग दाखवला मी की वस्तूच्या माध्यमातून एखाद्या कोणत्याही, आता वेगवेगळ्या वस्तूच्या माध्यमातून असेल, अशा प्रकारचा हा प्रयोग मी तुम्हाला दाखवला. साधा प्रयोग आहे, याच्यात कोणतीच चमत्कारी शक्ती नाही. पण जामने नावाच्या तहसील ठिकाणी लाखो रुपयाची कमाई त्या बाबाने त्यावेळेस केली. त्याचा भंडारा पेला ठेवला. आता एक दुसरा प्रयोग दाखवतो मी तुम्हाला. हे पाणी याच्यामध्ये टाकलं. हे प्रयोग जादूचे प्रयोग नाहीत.
हे प्रयोग करून लोकांना माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे, चमत्कारी आहे, शक्ती आहे म्हणून ज्यांनी फसवलं, आता आपल्या समोर मी याच्यामध्ये पाणी टाकलं, हा तो बाबा घेतला, बाबाने ग्लास घेतला, ग्लास याच्यावर ठेवला, बाबाने हात ठेवला, देवाचं नाव घेतलं, देवाचं नाव घेतल्यावर बाबाने सांगितलं दैवी शक्तीच्या भरोशावर मी याच्यामध्ये पाणी टाकलं होतं, याचा प्रसाद झाला. असं होते काय? असं होत नाही. आता हा जो गडी आहे, हा गडी सांगून राहिला की त्याच्यात अटकेला आहे, हेच शोधायसाठी तुम्हाला सांगून राहिलो मी की याच्यात असा पेला आहे, हा पेला याच्यावर आहे, प्रसाद आतल्या पेल्यात ठेवलेला आहे, पाणी याच्यावर टाकलेलं आहे, पाणी याच्यावर टाकलेलं आहे आणि पाणी याच्यात पडलं. मी असा याच्यावर पेला घेतला, बाबांनी तेच केलं, असा हात लावला, याला पायला चिटकून आला. साध्या साध्या गोष्टी आहेत, परंतु का डोक्यामध्ये राहते. हवेमध्ये हात फिरवला, आता हवेमध्ये हात फिरवला, मी हवेमध्ये हात फिरवल्याबरोबर माझ्यामध्ये असलेल्या दैवी शक्तीमुळे या माझ्या हातामध्ये आता वस्तू येऊन आल्या. मी घेतल्या का वस्तू? कुठून नाही घेतल्या, पण माझ्या हातामध्ये वस्तू आल्या, आल्या वस्तू आपल्या समोर. हा पहा, असा अंगारा आला. असा आपोआप येते का अंगारा? असा आपोआप जर अंगारा माझ्या हातामध्ये आला असता, आपण अंगारा काय काढला असता? पेळे नाही नाही, पोटेले भात का पेळे, जिलबी असं काढलं असतं की नाही? असं होत नाही. ही ट्रिक्स आहे, ही हातसफाई आहे. हेच हेच करतात बाबा लोक. तुमच्या लक्षात येत नाही, आमच्या लक्षात येत नाही. त्याचं कारण आहे झालेल्या संस्कारामुळे आपण ह्या गोष्टी मान्य करतो की दैविक शक्ती आहे, अतिंद्रिय शक्ती आहे, रिद्धी सिद्धी आहे, आणि त्याला विरोध यासाठी करत नाही की आपल्यावर हे संस्कार झालेला आहे की बाबू रे, देवावर टीका करू नये, अंगात येणाऱ्यावर टीका करू नये, बुवा बाबावर टीका करू नये, हे लागते. त्याच्यानं पोट्टा काही त्याच्याबद्दल बोलत नाही. तो म्हणते जाऊ द्या, कायला आपण खेटे घेता, फालतू आपल्याला तकलीफ होईल. ह्या सगळ्या गोष्टी लहानपणापासून आपल्यावर असतात. हे कुठंतरी बंद झालं पाहिजे, यासाठी हा कार्यक्रम आहे. हा सगळा मी तुम्हाला दुसरा प्रयोग, आता दुसरा प्रकार सांगितला, तिसरा प्रकार सांगतो मी तुम्हाला केमिकलचा. हे तुम्हाला मी नमुना म्हणून सांगितलं की कोणती तरी वस्तू वापरून केल्या जाते, हातसफाई केल्या जाते. आता तिसरा प्रयोग आहे हा केमिकलचा. हा यज्ञ आहे. मंत्राने यज्ञ पेटवण्याचे मागे खूप मोठे प्रयोग झाले. मंत्राने यज्ञ कधीच पेटत नाही, आपोआप कधीच कोणती गोष्ट घडत नाही. त्याच्या मागे काहीतरी कारण असते. डोक्यात फक्त तुम्ही तेवढं ठेवा की कोणतीही गोष्ट अशी यज्ञाची प्रतिकृती तर केली, त्याच्यानंतर मी या यज्ञामध्ये 2 थेंब तुपाचे टाकत आणि मंत्र म्हणतो, भूतबाधा झोटिंग मला ठोका नंतर पद, असं अशा प्रकारचा मंत्र म्हटला. आणि मंत्र म्हटल्याबरोबर एकदम माझ्या मंत्राचा परिणाम झाला, आणि मंत्राचा परिणाम झाल्याबरोबर एकदम त्याच्यामधून धूर निघणं सुरू झाला. धूर आला, एकदम धूर आला, एकदम यज्ञ पेटला. आपोआप होते का असं? आपोआप जर असं झालं असतं, आपोआप जर अशा प्रकारे मंत्रानं जर यज्ञ पेटला असता, तर आपण घरी लायटरचं काम असतं का गॅससाठी? नाही, बाई काय गॅस जवळ गेली असती किचन मध्ये आणि बाईला भूत आलं, गॅस पेटला. कोणती गोष्ट आपोआप पेटली असते की नाही? असं आपोआप कधीच पेटत नाही. याच्या मागे जे कारण आहे ते कारण शोधणं आपलं काम आहे. साध्या साध्या गोष्टी आहेत. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्या समोर दाखवण्याचं कारण हे आहे की गेल्या 43 वर्षात जर एक गोष्ट खरी असती, जर अशा प्रकारची कोणती, सावंत नावाचा बाबा आला आणि त्याची प्रसिद्धी झाली गोड बाबा, तो तुमच्या अंगाला कुठेही हात लावला आणि तुम्ही चाटून पाहिलं तो गोड लागत होतं. तुमचा पेन घेतला, त्यानं पेनाला जर हात लावला तर तो पेन गोड लागत होता. शेवटी त्याला गोड बाबा म्हणून प्रसिद्ध झाला आणि तो कोणतेही संकट दूर करत होता. अशा गोड बाबाची एक कहाणी खूप मोठी साताऱ्यामध्ये, शेवटी त्याचा भंडापोळ आम्ही केला. साध्या गोष्टी आहेत. जसं आता एखाद्या गोष्टीला आपण सांगतो, एक उदाहरण पाहू आपण. एक मुलगा इकडे ये रे, आता आपल्या शिबिरातला मुलगा आहे, काय नाव आहे भाऊ? हा, ओम गावंडे. आता आपल्या समोर बोलावला, असाच तो बोलत होता विलास सावंत. आणि समोर बोलावल्यानंतर तो सांगत होता की मी आता माझ्या दैवी शक्तीच्या भरोशावर याच्या अंगातलं जे काही त्याला संकट असेल ते काढून टाकतो. तुझा हात कर समोर. आता याचा हात इथं चाटून पहा, तू चाटून पहा, तुझा काही लागते का? पुसून घ्या. आता याने याचा हात चाटून पाहिला, काही लागत नाही.
आता फक्त मी हवेमध्ये हात फिरवतो, माझ्या हाताला काहीच नाही. आणि हात जोडले, बाबाही हेच करत होता. हात जोडल्याबरोबर असा हात फिरवला, हात फिरवल्याबरोबर याला मी टच केला. आता काय केला मी याला टच केला, चाटून पाहता. हा 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 गोड लागला, लागला की नाही. आता हा पुरा गोड झाला, बस जागेवर, फक्त चाटू नका त्याला. आता या ओमला मी इथं बोलावलं आणि ओमला बोलावल्यानंतर ओमच्या त्याला पहिला हात चाटायला लावला त्याचा. अजून कोणाला करायचा का ये इकडे, ये रे पिंट. काय नाव आहे भाऊ तुझं? हा भावेश सोनून आहे की नाही. हे हे तुझं आता हे जे सप्तखंजरी प्रबोधन प्रशिक्षण शिबिराचं जे तुझं हे आहे की लॉकेट, आता आपण याच्यावर प्रयोग करून पाहू. इथं चाटून पहा बरं, पुसून घे, पुसून घे, काही नाही ना. आता बा, आता आम्ही हवेमध्ये हात फिरवतो, हवेमध्ये हात फिरवतो आणि फक्त मी याला हात लावला. हा गोड लागतं, लागतं ना गोड, झालं की नाही. आता असं जर मी तुमच्या अशा प्रकारची जर कधी शक्ती असती तर धर्मपालजी या बाबाचा फायदा महाराष्ट्र शासनाने घेतला असता ना. काय घेतला असता माहिती आहे काय? स्लम एरिया, गरीब एरियामधील महिलांचा खूप मोठा कार्यक्रम घेतला असता आपण. सत्यपालजींना सांगितलं असतं की बा महिला बोलावा तुम्ही, या बाबाला बोलावलं असतं, या बाबाला सांगितलं असतं की या महिलांच्या हातामध्ये शक्ती दे तू, की कुठेही हात लावला तो गोड. किती फायदा झाला असता. महिला घरी गेली असती, महिलांना गॅसवर कढई ठेवली असती, त्याच्यात रवा टाकला असता, त्याच्यात साखर टाकायचं काम नाही, 2-4 वेळा हात फिरवला असता, शिरा तयार झाला असता. झाला असता की नाही. 50 आणि 60 आणि 40 आणि 50 रुपयाचं साखरेची घ्यायचं काम पडलं असतं का आपल्याला. अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण तुमच्या आमच्या लक्षात येत नाहीत. ह्या तुमच्या आमच्या लक्षात या गोष्टी आल्या पाहिजेत, यासाठी आपला हा कार्यक्रम आहे. आता काय होतं हाती, माझ्या हाताला आताही तुम्ही जर कधी ह्या ग्लासमध्ये पाणी घेतलं, या ग्लासमध्ये पाणी घेतलं, मी याच्यामध्ये कधी बोट टाकलं फिरवलं, ते पाणी गोड होऊन जाईल. हेच काम विलास सावंत नावाचा बाबा, जो गोडगोड बाबा झाला नंतर, तो करत होता. छोटी ट्रिक्स वापरत होता. एक केमिकल म्हणजे सॅक्रिनच्या ज्या गोळ्या टॅबलेट, त्या साखरेपेक्षा खूप पटीनं गोड आहेत, त्याची बारीक भुकटी करून तो पद्धतशीरपणे हाताला लावून ठेवत होता. त्याची त्याने व्यवस्था पद्धतशीरपणे केली होती आणि ती हाताला लागेल अशा प्रकारची व्यवस्था केल्यानंतर आलेल्या पेशंटना तो बरोबर तपासत होता. आल्याबरोबर त्याच्या घड्याला हात लावला, तुझं बरोबर होऊन जाईल, संकट दूर होऊन जाईल. साधी गोष्ट आहे, साखरींचा वापर करून ते करत होते. आता इथं मी साखरीन ठेवली होती, मी त्या साखरींचं बोट घेतलं, असं असं बोट घेताना असं फिरवलं. आता जी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हे गोपाला रात्रीची वेळ होती, त्याने सांगितलं माणसांना गुलाल लावा आणि महिलांना कुंकू लावा. आयोजक म्हणत महाराज कुंकू आहे पण गुलाल नाही. महाराज म्हणे काही हरकत नाही, माझ्यामध्ये दैवी शक्ती आहे, मी आपोआप गुलाल तयार करतो. मग बाबाने एक काम केलं. बाबानं असं, आता हे चुन्याची पुडी आहे ना, चुन्याची पुडी, हे चुन्याची पुडी अशी हातावर घेतली बाबानं. बाबानं सांगितलं की मी दैवी शक्तीच्या भरोशावर आपोआप, आता चुना दिसते ना, चुना तुम्हाला, आता चुना लावला हाताला. असा चुना हाताला लावल्याबरोबर बाबानं हवेमध्ये हात फिरवला, डोळे लावले, हवेमध्ये हात फिरून बाबांनी फक्त याला टच केलं आणि टच केल्याबरोबर काय झालं, झाला आपोआप. फक्त मी टच केला, हवेमध्ये हात फिरवला. आता मला एक सांगा तुम्ही, ही चुन्याची पुडी घेतली, हातावर चुना टाकला आणि फक्त डोळे मिटले, हवेत हात फिरवला आणि याला टच केला. याला टच केल्याबरोबर काय झालं, माझ्या हातामध्ये गुलाल झाला. झाला की नाही. हा याही बाबाचा फायदा, याही बाबाचा फायदा कोण घेतला असता, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने घेतला असता. कशासाठी घेतला असता, की चुन्याची एवढी चुंबडी फक्त 80 रुपये 100 रुपयाची भेटते, तेवढाच गुलाल 200-300 रुपयाचा भेटते. या मोठ्या अशा प्रकारच्या हालमध्ये चुन्याचे पुरे पोतेचे पोते लावून दिले असते. बाबाला एकच काम, बाबा त्यात बोट घाला, बोट घातल्याबरोबर चुन्याचं रूपांतर गुलाला. मला सांगा, एका दिवसात एखादं गोडाऊन करून टाकलं असतं, तिप्पट होऊन राहिलं, तिप्पट. 5 लाखाचा जर चुना आहे तर 15 लाख होऊन राहिले, असं झालं असतं की नाही. असं होत नाही. साधी गोष्ट आहे, हाही साधा प्रयोग आहे. एक फेनॅप्थेलिन नावाचं केमिकल आहे,
जे याच्या पहिले शिरीष भाऊ पर्गोलॅकच्या गोळीमध्ये होतं. पर्गोलॅकची गोळी याच्यासाठी जे वापरत की नाही, त्या पर्गोलॅकच्या गोळीमध्ये हे फेनॅप्थेलिन नावाचं केमिकल म्हणजे कंटेन्स होते, ते आता त्यातून काढले. आता काढले म्हणतात त्यांनी. त्या गोळीमध्ये दुसरं हे केमिकल वापरलेलं आहे त्यांनी. त्या फेनॅप्थेलिनमध्ये अशा प्रकारे चुन्याला टच झाला तर त्याचा रंग बदलतो. ह्या 2-3 गोष्टी मी तुम्हाला यासाठी दाखवल्या की अशा प्रकारे या समाजामध्ये ही सगळी बंजारी चालू आहे. पकडला होता त्या म्हणजे उमरीच्या बाजूला असलेल्या मांत्रिकानं एकच प्रयोग करून दाखवला. आता हे केळ आहे. तो सांगत होता की मी या केळाच्या माध्यमातून कर्मी किंवा घालक केलाय काय ओळखतो, कर्मी कशी झाली ते ओळखतो. आता हे केळ आपल्या समोर आहे. हे केळ मी याच्यामधले केळ तोडतो. एक केळ आपल्या समोर तोडलं आणि आपल्या समोर आता हे केळ सोलतो मी. त्याचा सालपट काढलं. सालपट काढल्यानंतर आपल्या समोर सोललं मी, आपल्या समोर. आता काय झालं याच्यामध्ये पाहिलं का तुम्ही? चिरे चिरे मारलेले आहेत ना. आता मी आपल्या समोर केळ घेतलं, आपल्या समोर सोललं आणि याच्यावर अशा चकत्या होतील अशा प्रकारे चिरे चिरे पडले. तो मांत्रिक सांगत होता तुम्हारे बच्चे के पेट में अतड़ी, अतड़ी में करनी है और तुम्हारे बच्चे के पेट में की अतड़ी ऐसी कट कट के वो मर जाएगा. असं सांगितल्यानंतर काय वाटेल लोकांना? खरंच करणी केली बा, खरंच घालक केलं बा. आपल्या समोर आता यांनी केळ पाहिलं, यांनी केळातून ओळखलं. असं आपोआप कधीच काही घडत नाही. हे जर खरी शक्ती असते एखाद्या मांत्रिकापासती तर त्यानं त्या केळीच्या बगीच्यावाल्याला सांगितलं असतं 5,000 रुपये जा, नाही तर तुझ्या सगळ्या केळीचे काप करून टाकतो अंदरल्या अंदर. असं झालं असतं की असं केलं असतं. याचा असाही उपयोग केला असता. साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट आहे. हा काही फार मोठा कोणता, पण ही साधी गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. कारण आपण श्रद्धेपोटी, मंत्रशक्ती असते, तंत्रशक्ती असते, चमत्कार शक्ती असते म्हणून आपण शंका घेत नाही, चिकित्सा करत नाही, तपासत नाही आणि आपण त्याच्यामध्ये फसल्या जातो. हे होऊ नये यासाठी आपला हा कार्यक्रम आहे, चमत्कारांचा भंडाफोड. आपल्या समोर मी हे केळ घेतलं. आता हे केळ कसं केलं जाते तयार? केळ कसं तयार केलं जाते? सुई घेतात, ते टोचतात, फिरवतात, आतमधला घर कापल्या जाईल पद्धतशीरपणे असं ते केळ तयार करून ठेवतात. या फणीमध्ये केळ राहते. फणीमध्ये केळ राहिल्यानंतर हे केळ तोडतात तुमच्या समोर तोडल्यानंतर ते दाखवतात आणि दाखवल्यानंतर हे याला असे काप काप पडलेले दिसतात. आता आपल्या समोर कापलं मी, सोलपट काढलं त्याचं आणि काढल्यानंतर याला असे चिरे मारलेले आहेत. कोणाचा भरोसा बसणार नाही. कोणाला वाटते आपल्या समोर केळ, आपल्या समोर यांनी सोललं आणि आपोआप याचे चिरे पडलेले आहेत. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, ह्या सगळ्या गोष्टी अशाच पद्धतशीरपणे केल्या जातात. म्हणून हे तुम्हाला मी हे प्रयोग दाखवत आहे की हे लागलं भूतबाधासाठी मांत्रिकपाशी नेतात. मांत्रिकपाशी गेल्यानंतर मांत्रिक सांगते तुमच्या मुलाच्या मुलीच्या अंगामध्ये जे आहे ते याच्यामध्ये पकडून ठेवतो म्हणते मी. मग हे तांदूळ घेतले, हे तांदूळ मी याच्यामध्ये टाकले, तांदूळ टाकल्यानंतर आपल्या समोर मी तांदूळ टाकतो. तांदूळ टाकल्याबरोबर तो मांत्रिक सांगतो की आता या मंत्रशक्तीच्या भरोशावर तुमच्या मुलाच्या अंगातलं, मुलीच्या अंगातलं मी याच्यामध्ये सगळं हे करतो, पकडून ठेवतो. आता आपल्याला असं वाटते आपल्या समोर यांनी तांदूळ टाकले. तांदूळ टाकल्यानंतर एक काळी घेतली. एक काळी घेतल्यानंतर त्याने सांगितलं की मी मंत्र म्हणतो आणि मंत्र म्हटल्याबरोबर आता ही काळी घेतली. याला हे चिटकून येत नाही, पण मंत्र म्हटल्याबरोबर तो सांगतो की मंत्राच्या भरोशावर पद्धतशीरपणे तुमच्या मुलाच्या मुलीच्या अंगात जे असेल ते मी पद्धतशीरपणे याच्यामध्ये पकडतो. आता याला हे चिटकून आलं. आता मला सांगा, मंत्र म्हटल्याबरोबर हा गळवा चिटकून आला. तो काय सांगते मांत्रिक की हा गळवा चिटकून आला म्हणजे मी याच्यात ते पकडून ठेवलं आणि आता मी ते शिशीमध्ये भरून ठेवतो. आपल्यावर असलेल्या संस्कारामुळे आपल्याला असं वाटायला लागते की खरंच याच्यामध्ये हे पकडून ठेवलं आणि आपल्या मुलाच्या मुलीच्या अंगातलं गेलं. असं कधीच काही नसते. हे जर कधी लवकर प्रयोग नाही झाला तर मांत्रिक हेही सांगते की इथं कोणीतरी दृष्ट बसलेला आहे, त्याच्यामुळे हे जो सगळा प्रकार आहे हा होत नाही, हा पकडला जात नाही, हा खूप भारी आहे हेही सांगतात. आणि
ते तुमच्यावर दोष देतात आणि मग हा प्रयोग होतो. साधा आहे, तांदूळच आहे. हा अशा प्रकारचा याला चिटकून येतो. तुमच्या घरी तुम्ही केलं तरी चालते. आपली कळशी असते की नाही मोठी, त्याच्यातही जर तुम्ही तांदूळ टाकले, घरचे नाही तर अंगणवाडीचे येतात बाहेर, तेही टाकले तरी समजा तुम्ही असं जर ते आपटलं तर ते त्याला उचलून येते. आणि साधे प्रयोग आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, तुमच्या आमच्या लक्षात आल्या पाहिजेत. ती गेल्या जोपर्यंत समाज या सगळ्या गोष्टी तपासणार नाही, शंका घेणार नाही, चिकित्सा करणार नाही, तोपर्यंत समाजामध्ये या सगळ्या गोष्टी अशा चालू राहतील. आता छोटासा एक प्रयोग दाखवतो मी तुम्हाला, फक्त 10 मिनिटांमध्ये माझा कार्यक्रम आटोपतो. छोटासा प्रयोग. हे काय आहे? लिंबू. मांत्रिक माने की लिंबूच्या माध्यमातून मी तुमच्या मुलाच्या अंगात काय आहे, करणी काय आहे, मुलीच्या अंगात काय आहे, कसं झालं, काय केलं ते तपासतो. आता हे लिंबू हे तुम्ही पूर्ण कधी तपासलं, पाहिलं तर कुठेही कापलेलं नाही, जोडलेलं नाही, फोडलेलं नाही, काहीच नाही. तो चाकू घेते आणि चाकू घेऊन कापते. हे लिंबू आपल्यासमोर मी कापलं. आपल्यासमोर कापल्याबरोबर तो मांत्रिक सांगते की आता तुमच्या मुलाला करणी कशामध्ये केली हे मी याच्यातून तपासतो. आणि हे तपासल्याबरोबर तो सांगते तुमच्या मुलाला केसामधून करणी केलेली आहे. हे केस निघाला याच्यामध्ये आणि केसामधून अशी करणी केलेली आहे. आपल्या समोर आता लिंबू कापलं, याच्यामध्ये केस निघालं, असं आपोआप होते का? होत नाही. हेही सगळी जेवढे की मी तुम्हाला इथे चमत्कार म्हणून दाखवतो ते प्रयोग आहेत, ते तुम्ही याच्यानंतर अशा प्रकारचं क्रॉस केलं पाहिजे आणि त्याला हे केलं पाहिजे. त्यासाठी आपला हा कार्यक्रम आहे. म्हणून सत्यपालजी पुऱ्या महाराष्ट्रामध्ये प्रबोधनाची चळवळ या संत महात्म्यांचा विचार घेऊन चालतात, तो विचार समाजापर्यंत पोहोचवतात. तेच काम समितीच्या माध्यमातून आम्ही करतो की या समितीच्या माध्यमातून अशा प्रकारे जर कोणी चॅलेंज स्वीकारत असेल तर त्याला आम्ही चॅलेंजही देतो की तू सिद्ध करून दाखव आम्ही तपासणी केल्यानंतर. या सगळ्या गोष्टी कशा खोट्या आहेत, हेच प्रकार नाही, यापेक्षा वेगवेगळे प्रकार आता समाजामध्ये येत आहेत. त्या वेगवेगळ्या प्रकाराबद्दल आपले आदरणीय शिरीष भाऊ आपल्याला सांगतीलच की हे प्रकार कसे खोटे आहेत. वेगवेगळ्या प्रकारे लोकांना फसवल्या जात आहेत. कुठं फुकटात फसवतात, कुठं फीस घेऊन फसवतात आणि मग सांगतात लोक की पद्धतशीरपणे या समाजामध्ये असा हा सगळा प्रसार करून आपल्या सगळं दुकानदारी चालवतात. ही दुकानदारी बंद करण्यासाठी आहे की जे लोक समाजाला फसवतात त्यांची दुकानदारी बंद झाली पाहिजे. अशा प्रकारे कोणतीही गोष्ट आपोआप घडत नाही, त्याच्या मागे कारण आहे. ते कारण शोधणं तुमचं काम आहे. ते कारण शोधलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ह्या छोट्या छोट्या गोष्टी असतात. अशा प्रकारे गंडेदोरे, अशा प्रकारे हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक संस्थान आहे, त्या संस्थाच्या माध्यमातून अशा प्रकारे हातात बांधतात. ह्याही सगळ्या खोट्या गोष्टी आहेत, फालतूपणाच्या गोष्टी आहेत. याला काही अर्थ नाही. परंतु आपल्यावर झालेल्या संस्कारामुळे आपल्याला असं वाटायला लागते की नाही गंडेदोरे बांधले म्हणजे असं होते, तसं होते, आपले संरक्षण होते. काही होत नाही. हा संस्काराचा भाग आहे. आपण आपल्या डोक्यात जर कधी हा विचार घेतला तर तो विचार डोक्यात राहते. पण आपण डोक्यात घेतलेला विचार शंका, चिकित्सा, तपासणी करून जर कधी काढला तर तो निघतो, आपल्याला कारण मिळते आणि आपण त्याच्यामध्ये नंतर फसवल्या जात नाही. लिंबू मिरची बांधल्या जाते. अशी लिंबू मिरची बांधल्यानं कोणतेही दुकान वाचत नाही. अकोल्यामध्ये माझा मित्र आहे, त्याच्या दुकानावर मी बसलो, त्याला लिंबू मिरच्या दोन्ही बाजूला लावल्या होत्या आणि त्याला मी विचारलं, म्हटलं की रे भाई ये क्या है? तो बोले लिंबू मिर्ची है, बोले इससे कोई भी बाधा होती नहीं, दुकान पर कोई संकट आता नहीं, संकट टल जाता बोले. असं म्हटलं. मी त्याच्याशी चर्चा आली, अर्धा पाऊण घंटा त्या दुकानावर बसलो आणि नंतर मी घरी आलो. आणि घरी आल्यानंतर रात्री झोपलो. सकाळी मी पेपरमध्ये बातमी वाचली की अकोल्याच्या जैन मंदिराच्या बाजूने असलेल्या मार्केटमध्ये आग लागली आणि त्याच्यात 10 दुकानं भस्मसात झाले. मी सकाळी बातमी वाचली, म्हटलं यार मंदिराच्या बाजूला तर आपल्या मित्राचं दुकान आहे. मग मी ते पाहिलं. सकाळी त्याला फोन केला. मी म्हटलं के रे भाई सुनील क्या होगा दुकान का? दुकान जल गया बोले. म्हणे बोला लिंबू मिरची बोले उसके सही चल गया बोले. मला सांगा, हे जर संकट टाळत होतं, हे जर एक संकट टाळण्यासाठी असते, याच्यावर जर बाहेर बाधा कोणती होणार नाही, कोणतंही संकट तुमच्यावर येणार नाही, असं जर खरंच असतं तर या लिंबू मिरचीनं ते वाचवलं असतं की नाही? असं नाही होत. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी जरी वाटत असल्या ना तरी ह्या छोट्या छोट्या गोष्टीच्या माध्यमातूनही अंधश्रद्धा टिकवल्या जातात. म्हणून आमचं म्हणणं असं आहे की गोष्ट छोटी जरी असली जगलं पाहिजे, समाजासाठी जगलं पाहिजे. संतांनी तेच केलं, सत्यपालजी तेच करत आहेत. या संतांचा सगळा विचार समाजापर्यंत पोहोचत आहेत की त्यांचंही कल्याण झालं पाहिजे. आणि म्हणून स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगून जगण्याचा आनंद घ्या आणि समाजामध्ये असलेल्या या फसवणुकी किंवा या सगळ्या गोष्टी तुम्ही बंद करा. निश्चित तुम्हाला तो एक वेगळा मानसिक आनंद मिळेल.
एवढं मी तुम्हाला निश्चित सांगतो. अंगात कधीच कोणाच्या येत नाही. देव नाही, देवी नाही, साप नाही, नाग नाही, सवारी नाही, काहीच येत नाही. पण अंगात आल्यावर सगळ्यात पहिला प्रकार कोणता चालते? लगाव रे ज्योत लगाव. मग त्याला सुसा केल्याबरोबर ते बाजूनच बसेल असते. लगाव रे ज्योत. मग असा कापूर लावतात. हा कापूर मी आपल्या समोर पेटवला. कापूर पेटवला, हातावर ठेवला, असा फिरवला, तोंडात टाकला. आता आपल्या समोर मी हे भाषण करत आहो, आपल्या समोर हा विचार मांडत आहो, आणि आपल्या समोर मी असा हा कापूर जाळला. आणि कापूर जाळल्यानंतर हा कापूर असा हातावर फिरवला, हातावर फिरवल्या, तोंडात टाकला. जळता कापूर टाकला तोंडात. हे सहज कोणी करू शकते. याच्या मागे विज्ञानाचे कारण आहेत. सगळ्यात पहिलं तर कापूर वरून खाली जळत जातो. नंबर 2, आपल्या तळ हात आणि तळ पायावरच्या जे काही पेशी आहेत, त्या डाय टिश्यूज म्हणजे मेलेला पेशींचा भाग आहे. काचकोयरी माहिती आहे? काचकोयरी इथं परिणाम करत नाही, तळ पायाला परिणाम करत नाही, पण अंगावर कुठे लागली तर अंग खाजायला लागते. का करत नाही? इथं की डाय टिश्यूज, ज्याला मेलेल्या पेशींचा थर, त्याच्यामुळे आपण थोडा जास्त वेळ हा कापूर हातावर जळता घेऊ शकतो. आणि विज्ञान सांगते की 3.5 सेकंद पर्यंत माणसाची कातडी अशा प्रकारची इजा आगीची पोहोचण्यासाठी तिची क्षमता आहे. हे विज्ञान सांगते की 3.5 सेकंद पर्यंत अशा प्रकारे चटका लागत नाही कातडीला. या 3 प्रयोगामध्ये हे सगळे लोक पद्धतशीरपणे 3 प्रकारामध्ये आपलं हे सगळं प्रकार करतात. जे अंगात आणण्याचा धंदाच करतात त्या लोकांना थोडाफार चटकाही लागला तरी ते सहन करून घेतात, कारण हे सगळं आपलं दुकान चालते. अंगात कधीच कोणाच्या येत नाही. अंगात येणं जर प्रबोधन आम्ही केलंच, पण ज्या वेळेस 82-83 मध्ये मी हे काम सुरू केलं त्यावेळेस 27 लोकांच्या अंगात येत होतं. आज फक्त 2च लोक आहेत अंगात आणणारे, बाकी लोक बंद झाले. एक साधी टेक्निक आहे, साधा फॉर्म्युला अंगात येणं बंद झालं. तिसरं छोटं टेक्निक आहे एक, की अशा प्रकारे सुई घेतल्या जाते. बऱ्याच ठिकाणी जर अंगात आल्याबरोबर तुम्हाला जर सगळं समजते, तुम्ही जर अंतर्ज्ञानी आहे, तर तुम्हाला कोणी काही टोचत असेल ते समजलं पाहिजे की नाही, तुम्ही ओळखलं पाहिजे की दुरून. हे ते ओळखत नाहीत. अशा प्रकारची कोणती देवदेवी सापनाक सवारी अंगात येत नाही. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत की खूप मोठा कार्यक्रम आहे, खूप मोठ्या गोष्टी आहेत, परंतु इथं वेळही कमी आहे. परंतु आपण त्या वेळ कमी असल्यामुळे मी तुम्हाला एक सांगतो की पोथ्या कशा लिहिल्या जातात. हे गाडगे महाराज कथामृत म्हणून पोथी आहे. गाडगे महाराजांचा अंत कसा झाला, म्हणजे ते कधी वारले, त्यांचं निधन कधी झालं, याचे पुरावे आजही आहेत. त्यांची तब्येत खराब झाल्यानंतर त्यांना अमरावतीला नेत होते. जी गाडी होती त्या गाडीमध्ये बसलेले लोक आतापर्यंत काही जिवंत होते. 5-6 लोकांनी त्यांना घेऊन गेलं. तब्येत त्यांची खूप खराब झाली आणि वलगाव जवळ जे पेडी नदी आहे, ती जी नदी आहे तिथं स्मारक आहे गाडगे महाराजांचं. तिथं त्यांचा देह गेला, त्यांचं निधन झालं. तिथून गाडगे महाराजांना अमरावतीला नेलं. खापर्डे यांच्या बगीच्यामध्ये, तिथं जे काय खापर्डेचं हे होतं, खापर्डे बगीचा म्हणून एरिया आहे, तिथं त्यांचा देह ठेवला. लोकांनी अंतर्दर्शन घेतलं. दिवसभर लोकांनी अंतर्दर्शन घेतलं. मग दुसऱ्या दिवशी त्यांचा अंत्यविधी झाला. खूप मोठा जनसागर तिथं लोटला आणि शेवटचा निरोप या कर्मयोगी गाडगे बाबांना सगळ्यांनी दिला 20 डिसेंबर 1956ला. मग 20 डिसेंबर 1956ला ज्या गाडगे महाराजांचा निधन झालं त्याचे पुरावे वेळ सगळे असल्यानंतरही ज्या गाडगे महाराजांनी शेवटच्या क्षणापर्यंत या समाजामध्ये सफरच्याकडच्या कोणत्याही गोष्टी नसतात, अंधश्रद्धांना विरोध केला. देव देवी कधी कोणाच्या अंगात येत नाही रे. आपल्या पोराला शिकवा, घरचं भांड असेल तर विका, कपडे फाटलेले असतील ते शिवून घाला, पण आपल्या पोराला शिकवा. अशा प्रकारे आपल्या गाडगे महाराजांनी जे जीवन शेवटपर्यंत केलं, त्या गाडगे महाराजांवर ही पोथी लिहिली एका शिक्षकानं, ज्याचं नाव आहे उमाळे गुरुजी बडनेरेच्या. या पोथीमध्ये त्यांनी पान नंबर 203 वर 18वा अध्याय लिहिला. या अध्यायामध्ये त्यांनी काय टाकलं की जे गाडगे महाराजांनी जीवन जगेपर्यंत मरेपर्यंत काम केलं
त्या कामाच्या विरोधातली गोष्ट या पोथीमध्ये असे कित्येक चमत्कार या पोथीत टाकले. चमत्काराशिवाय पोथी होत नाही. आणि म्हणून पोथ्या कशा लिहिल्या जातात. उमाळे गुरुजीनं कशी पोथी लिहिली, पान नंबर 203 वर त्यांनी लिहिलं 18वा अध्याय. आले विष्णू भगवान घिळे घेऊन निळे दिवे विमान, त्या निळ्या दिवे विमानात बाबाशी बैसवी भगवंत, वैकुंठा प्रत घेऊन जाता झाला. या अध्यायाचा अर्थ काय आहे. भगवान विष्णू आले, निळ्या रंगाचं विमान घेऊन आले. निळ्या रंगाच्या विमानामध्ये त्यांनी बाबाला सदैव बसवलं. सदैव बसवल्यानंतर त्या निळ्या रंगाच्या विमानामध्ये बाबाला सदैव वैकुंठा प्रत